पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू उजव्या दृष्टीच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू तटवायचा होता कव्हर पॉइंटच्या दिशेनं, परंतु चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. खराब चेंडूसाठी मागणी केली गेली होती फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु पंच फेटाळतात. परिणाम स्वरूपी चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज मनीष ठाकूर. मनीषाचा पुढचा चेंडू पुढे सरसावून मारला लॉंग ऑफच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तैनात होता. चेंडू जातो सीमा रेषे पार चौकार. पहिला चौकार येतोय राकेश म्हात्रे यांच्या बेटच्या आणि या 4 धावसंख्येनं राकेश म्हात्रे स्वतःचं आणि संघाचं देखील खातं ओपन करतात. दुसऱ्या चेंडूवर येतोय चौकार. या चौकाराच्या सहाय्याने तनिष इलेव्हन संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 4च्या घरामध्ये. पुढचा चेंडू मनीषाचा. आता चेंडू पुढे सरसावून मारलेला चेंडू जातोय काऊ करून दिशेकडे. तिथं मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात असलेला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाज 2 धावा पळून काढतात. या 2 धावांच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचतोय 6च्या घरामध्ये. दुपारच्या सत्राचा विचार केला गेला तर 60 ते 70 धावा कमीत कमी जमवाव्या लागतील तनिष इलेव्हन संघाला हा सामन्यामध्ये चांगला आव्हान ठेवण्यासाठी. पुढचा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर दिशेकडे मारला. गचाल क्षेत्ररक्षण केलं जातं परेश घरते यांच्या माध्यमातून. इथं एकेरी धावाचं रूपांतर दुहेरी धावामध्ये केलं जातं. दोन्ही फलंदाज गोलंदाजाच्या पुढचा चेंडू घेऊन मनीष ठाकूर. मनीषाचा पुढचा चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू पुढे सरसावून कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून मारायचा होता फलंदाजाला, परंतु चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही. परिणाम स्वरूपी षटकातील दुसरा चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूच्या फेकीने धावसंख्या मात्र स्थिर बिनबाद 8. 5 चेंडू आतापर्यंत झालेत मनीषाच्या गोलंदाजीचे. 5 चेंडूंमध्ये 8 धावा दिलेल्या गोलंदाजाने. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मनीषाचा शेवटचा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑफ दिशेकडे तटकावून काढलाय. या चेंडूवर मिळेल एकच धाव. क्षेत्ररक्षक होता तिथं सार तांडेल. चेंडू अडवतोय फेकी करतोय मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावाच्या साहाय्याने तनिष इलेव्हन संघ जाऊन पोहोचतोय 9च्या घरामध्ये. पहिलं षटक देखील संपुष्टात येत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9. धावसंख्या थोडीशी कमी दिली असली परंतु सफलता मात्र प्राप्त करता आली नाही या गोलंदाजाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9. दोन्ही संघांना विनंती असेल किंबहुना कर्णधाराला विनंती असेल की आपली व्यूहरचना आखायची आणि एखादा गोलंदाज गोलंदाजी करत असताना पुढचा आपला गोलंदाज सुद्धा तयार ठेवायचा आहे, जेणेकरून आपला वेळ वाचला जाईल आणि त्या निमित्ताने आपला खेळ देखील वाचला जाईल. सर्कलच्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9. तर या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी असेल. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतोय तो प्रतीक ठाकूर. प्रतीक ठाकूर गोलंदाजीसाठी आलेला आहे. प्रतीक ठाकूर याच्या गोलंदाजीवर या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षणामध्ये एक खेळाडू तैनात केला गेला आहे. तो मिड विकेट दिशेकडे, दुसरा लॉंग ऑन आणि तिसरा लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध तैनात केला गेलेला आहे. राकेश म्हात्रे यांच्यासाठी सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रतीक ठाकूर. प्रतीक याचा पुढचा पहिला चेंडू इथं जोरदार अपील केली जात आहे चुरा इलेव्हन संघाच्या माध्यमातून, परंतु
पंच मुख्य पंच उजव्या यष्टीच्या बाहेर असण्या कारणाने हा चेंडू खराब घोषित करतात. खराब चेंडूच्या सहाय्याने तनिष इलेव्हन संघ जाऊन पोहोचतोय 10च्या घरामध्ये. प्रत्येकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर असल्या कारणाने दुसरा चेंडू खराब घोषित करतात मुख्य पंच प्रफुल्ल ठाकूर. बॅक टू बॅक दुसरा चेंडू खराब टाकतोय गोलंदाज प्रतीक ठाकूर. प्रतीकाचा पुढचा चेंडू पुढे सरसावून फुलटॉस पद्धतीने खेळून काढतोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेपार चौकार. राकेश म्हात्रे यांच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला दुसरा चौकार तनिष इलेव्हन संघाला नेऊन पोहोचवतोय 15च्या घरामध्ये. एक षटक आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 म्हणजे अतिशय सुरेख सुरुवात केली जाते या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. स्वयंसेवकांना विनंती असेल की चेंडू ची पूर्तता करायची आहे. सचिन ठाकूर यांना विनंती असेल चेंडूंची पूर्तता करायची आहे. तर तनिष इलेव्हन संघाला विनंती असेल आपण चेंडू चेक करून घ्यायचा आहे. एकाच्या ऐवजी 2 चेंडू जरी चेक केलेत तरी काही हरकत नाही. एक चेंडू राखीव सुद्धा ठेवला तरी चालेल. थोडस सामन्यामध्ये व्यत्यय येतोय. चेंडूची पूर्तता करायची आहे. आतापर्यंत झालेली धावसंख्या बिनबाद 15 ज्यामध्ये प्रामुख्याने थोडेसे व्यत्ययाने सामन्याला इथं सुरुवात केली जाते. एक षटक आणि एक चेंडूची समाप्तीनंतर बिनबाद 15. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज प्रतीक ठाकूर मारा करतोय राकेश म्हात्रे याला. प्रतीक ठाकूर याचा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळून करतोय लॉंग ऑफ दिशेकडे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. या एका धावाच्या सहाय्याने तनिष इलेव्हन संघ जाऊन पोहोचतोय 16च्या घरामध्ये. मोठा फटका आला नसला तरी राकेश म्हात्रे याच्या बॅटच्या पट्ट्यातून 2 चौकार आले आणि त्या 2 चौकाराच्या सहाय्याने आतापर्यंत झालेली धावसंख्या तनिष इलेव्हन जसकर संघाची बिनबाद 16. थोडा सामना स्पीडअप करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये अजूनही 2 सामने बाकी आहेत. एकूण 3 सामने अजून टोटल खेळायचे हा सामना पकडून. त्यासाठी सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण सहकार्य करायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज प्रतीक ठाकूर. पुढचा चेंडू प्रतीक ठाकूर याचा पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढतोय. चेंडूचा पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक परंतु चेंडू सीमारेषा गाठतोय. चेंडू जातोय दणदण करत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने तनिष इलेव्हन जाऊन पोहोचतोय 20च्या घरामध्ये. 20च्या घरामध्ये अमेय भोईर याच्या बॅटच्या पट्ट्यातून आला हा पहिला चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने स्वतःच सुद्धा खातं ओपन केलं जात आहे अमेय भोईर याच्या माध्यमातून. म्हणजे विचार केला गेला तर या सलामीच्या जोड्याच्या माध्यमातून खातं ओपन केलं जाते चौकाराच्या साहाय्याने. या आलेल्या चौकारामुळे गोलंदाजाला काहीसा कानमंत्र देताना संघातील प्रमुख खेळाडू हितेश म्हात्रे बघूया या कानमंत्राचा काहीसा उपयोग होतोय का. या गोलंदाजाला अमय याला बाद करण्यात यशस्वी ठरतोय की अमय मोठा पटका खेळण्यात यशस्वी ठरतोय.
जोरदार तटवलंय आहे चेंडू, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतोय 24च्या घरामध्ये. अतिशय भव्य दिव्य आयोजन ज्यांच्या माध्यमातून केले गेलेले आहे. आरपी जसकर आयोजित जसकर चॅम्पियन ट्रॉफी 2025. प्रमुख आयोजक सचिन रमेश ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य जसकार, माजी शाखा प्रमुख जसकार, तसेच विद्यमान सेक्रेटरी ग्राम सुधारणा मंडळ जसकार आणि सचिन तेंडुलकर सर यांचे मोठे फॅन असलेले सचिन रमेश ठाकूर यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन केले गेले. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू जातोय सरळ पॅलन बॉक्स मध्ये. वन बाउन्सने सीमा रेषे पार चौकार. बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय म्हणजे चौकाराची हॅट्रिक पूर्ण केली जात आहे फलंदाज अमय भोईर यांच्या माध्यमातून आणि आपल्या संघाला नेऊन पोहोचवतोय 28 या धावसंख्येवर. इथं मात्र चेंडू कायसा अडकला गेला होता पॅलन बॉक्सवर, परंतु चाणाक्ष समालोचक हितेश म्हात्रे यांच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या तो चेंडू काढला गेला. चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते फलंदाज अमय भोईर याच्या माध्यमातून आपल्या तनिष 11 संघाला नेऊन पोहोचवतोय बिनबाद 28 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टाकत होता, परंतु चेंडू फुलटॉस करून घेतला आणि चेंडू पाठवतोय फाईन लेगच्या दिशेने. वन बाउन्स सीमा रेषे पार चौकार. लागोपाठ चौकार येतोय अमय भोईर याच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या साहाय्याने आपल्या संघाला नेऊन पोहोचवतोय 32 या धावसंख्येवर आणि अमय खेळतोय वैयक्तिक 16 या धावसंख्येवर. जिथपर्यंत संघाची धावसंख्या होती 16 आणि त्या पूर्णच्या पूर्ण 16 धावा राकेश म्हात्रे यांच्या माध्यमातून काढल्या गेल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या 4 चेंडूवर उभारल्या गेल्या 16 धावा आणि हे 4ही चौकार आलेले आहेत अमय भोईर याच्या बॅटच्या पट्ट्यातून. म्हणजे मोठा फटका आला नसला तरी आतापर्यंत या दोन फलंदाजांच्या माध्यमातून एकूण 6 चौकार मारले गेलेले आहेत या 12 चेंडूंमध्ये. म्हणजे 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती बिनबाद 28. पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या झाल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये एकूण 23 धावसंख्या उभारलेली आहे. इथे दोन्ही संघाचे 12वे खेळाडू उपस्थित आहेत. आपल्या 12व्या खेळाडूचं काम आहे की प्रत्येक चेंडू मागे काय स्कोर होतोय याच्याकडे लक्ष द्यायचं. आमच्याकडून जर चुकी झाली असेल तर आम्हाला समजावून सांगायचं आहे, परंतु 12व्या खेळाडूचे प्रमुख काम असतं की प्रत्येक चेंडू मागे स्कोर बरोबर अपडेट होतोय की नाही, समालोचकाच्या माध्यमातून स्कोर व्यवस्थित पुकारला जातोय की नाही. परंतु इथे आतापर्यंत झालेली धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस बिनबाद 32. तर या सामन्याचा आनंद यांच्या माध्यमातून घेतला जातोय आणि आमचे प्रमुख पाहुणे म्हणून मी निमंत्रित करतोय सन्माननीय दीपक ठाकूर, शिवसेना तालुका प्रमुख उरण यांना की आपण आमच्या विनंतीस मान देऊन समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. दीपक ठाकूर यांना विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. मनीषाचा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पॅडल स्वीप पद्धतीने खेळून काढायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही. परिणाम स्वरूपी चेंडू जातोय निर्धाव. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालेला आहे. एका चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाली ती बिनबाद 32. पुढचा चेंडू मनीषाचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, उजव्या एष्टीच्या थोडासा बाहेर असणारा खोलवर टप्प्याचा चेंडू की ज्याला टेनिस क्रिकेट मध्ये आता ब्रह्मास्त्र मानला जातोय.
उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर असणारा खोलवर टप्प्याचा चेंडू एक सुरक्षित चेंडू म्हटला जातो. हा चेंडू टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. परिणाम स्वरूपी बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतो निर्धाव. पुढचा चेंडू घेऊन मनीष ठाकूर. पुढचा चेंडू आताचा चेंडू बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅन दिशेकडे जातोय. थोडासा काही क्षेत्ररक्षक तिथं तैनात होता परंतु चेंडूवर व्यवस्थितरित्या पोहोचला नाही. या चेंडूवर येते एकेरी धाव. या एकेरी धावाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 33. या धावसंख्येवर विनंती असेल शिवसेना तालुका प्रमुख उरण सन्माननीय दीपक ठाकूर यांना की आपण आमच्या विनंतीस मान देऊन आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपली उपस्थिती ही आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. विनंती असेल सन्माननीय दीपक ठाकूर यांना की आपण आमच्या विनंतीस मान देऊन समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. प्रमुख आयोजक सचिन ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली जाते. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूंच्या अखेरीस बिनबाद 33. या चेंडूवर झेल सुटली जाते प्रतीक ठाकूर याच्या माध्यमातून. या चेंडूवर येते एकेरी धाव. एकेरी धावच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 34. विचार केला गेला तर आतापर्यंत या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. 4 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा दिल्या या गोलंदाजाने. म्हणजे या षटकामध्ये तरी मनीषाची सुरेख गोलंदाजी होते. पहिलं षटक देखील सुरेख टाकलं होतं. फक्त 9 धावा दिल्या होत्या सर्कलच्या अति महत्वाच्या षटकामध्ये. आणि आताच्या षटकामध्ये फक्त 2च धावा. परंतु कुठली सफलता प्राप्त केली जात नाही. पुढचा चेंडू घेऊन मनीष ठाकूर. मनीषाचा पुढचा चेंडू जोरदार तडवतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फलंदाजाच्या पॅडवर आदळतोय. क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी दोन्ही फलंदाज मात्र आपले एंड चेंज करतात. एकेरी धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. या एकेरी धावाच्या सहाय्याने तनिशी येऊन जाऊन पोहोचतोय 35च्या घरामध्ये. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती 32. 16 सरासरीने वाटचाल केली जात होती तनिशी लेवन संघाकडून. परंतु त्या वाटचालीला कुठेतरी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि किंबहुना यशस्वी होतोय हा गोलंदाज मनीष ठाकूर. आतापर्यंत 5 चेंडू टाकल्यात. 5 चेंडूंमध्ये फक्त 3च धावा दिलेत या गोलंदाजाने. बघूया षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय स्ट्राइक एंडला असलेला फलंदाज डावखुरा हाताचा फलंदाज अमय भोईर याला. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मनीष ठाकूर. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर असल्या कारणाने पंच हा चेंडू मात्र खराब घोषित करतात. खराब चेंडूच्या सहाय्याने तनिशी लेवून जाऊन पोहोचतोय 36च्या घरामध्ये. 5 चेंडू सुरेख टाकले होते परंतु हा शेवटचा चेंडू खराब टाकला जातोय गोलंदाज मनीष ठाकूर याच्या माध्यमातून. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मनीष मारा करेल अमय भोईर याला. या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार केला जातो. चेंडू तटवून काढतोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषे पार षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 42च्या घरामध्ये. म्हणजे 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या मनीषाने. परंतु शेवटच्या चेंडूवर त्या कमी आलेल्या धावांची भरपाई भरून काढतोय तो फलंदाज अमय भोईर. या शेवटच्या चेंडूनंतर षटकाची समाप्ती होते. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 42. बिनबाद 42. अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसतात दोन्ही फलंदाज. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 9. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 32. तर तिसऱ्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 42. बघूया अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त किती धावा उभारतात हे दोन्ही फलंदाज आणि समोर असलेल्या चुरा 11 संघाला जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवतात. प्रयत्न असेल राकेश म्हात्रे आणि अमय भोईर यांचा की आतापर्यंत झालेली धावसंख्या 42. कमीत कमी ही धावसंख्या 70 ते 80च्या घरामध्ये पोहोचवण्याची. परंतु कुठेतरी प्रयत्न असेल
गोलंदाजी करत असलेल्या चुराई लेवन जसकर संघाचा की कमीत कमी धावांमध्ये या संघाला रोखण्याचा धावसंख्या झालेली 42. या षटकामध्ये धावसंख्या आलेली 10. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 9. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 23 धावा, धावसंख्या झाली बिनबाद 32. तर तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आलेली आहे 10, धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 23 झाल्या 32, तिसऱ्या षटकामध्ये 10 झाल्या 42. 12वा खेळाडू आपला आहे, आपण चेक करू शकता. सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतो तो गोलंदाज हितेश म्हात्रे. हितेशाचा पहिला चेंडू खोलवा डब्याचा चेंडू फुलटॉस पद्धतीने करून घेतोय. लोअर फुलटॉस पद्धतीने करून घेतलेला चेंडू, या चेंडूवर मिळतात 2 धावा. या 2 धाव संख्येने तनिष इलेव्हन जाऊन पोहोचतोय 44च्या घरामध्ये. बिनबाद 44. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली ती बिनबाद 44. हितेशाचा पुढचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जातोय लॉंग ऑन दिशेकडे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तत्पूर्वी दोन्ही फलंदाज मात्र एकेरी धाव पूर्ण करतात. एकेरी धावाच्या साहाय्याने धावसंख्या झालेली 45. हितेश म्हात्रे नवीन आलेला गोलंदाज की ज्याने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेले आहेत. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव. विनंती असेल दोन्ही संघांना, फलंदाजी करत असलेल्या संघाला सुद्धा आणि गोलंदाजी करत असलेल्या संघाला सुद्धा आपण स्पीडअप करायचं आहे. अजूनही 2 सामन्यांचा खेळ बाकी आहे आजच्या दिवसामधला. चला स्पीडअप करायचं आहे. क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाला सुद्धा विनंती असेल थोडस उजवे आणि डावखोरे हाताचं फलंदाज कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. इथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघासाठी बिनबाद 45. आतापर्यंत झालेली धावसंख्या. हितेश म्हात्रे याचा पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि गिफ्ट म्हणून हा चेंडू पाठवला जातोय सीमा रेषे पार. षटकार अमय भोईर याच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला हा दुसरा मोठा फटका आपल्या तनिष इलेव्हन जसकर संघाला जाऊन नेऊन पोहोचवतोय 51च्या घरामध्ये. अमय भोईर याने आतापर्यंत 8 चेंडूंचा सामना केलेला. 8 चेंडूंमध्ये 29 धावसंख्या उभारलेली आपल्या संघासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकाराची खेळी केलेली आतापर्यंत अमय भोईर याने. तनिष इलेव्हन संघाला विनंती असेल की आपण अजून चेंडू सुद्धा चेक करून राखीव चेंडू अडवतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाज मात्र चपलाईनं एकेरी धावाचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये करतात. 2 धावा पलून करतात. या 2 धावाच्या साहाय्याने तनिष इलेव्हन जाऊन पोहोचतोय 53च्या घरामध्ये. बिनबाद 53. अर्धशतकी खेळी उभारली जाते या दोन्ही संघाच्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. पुढचा चेंडू हितेश म्हात्रे याचा खोलवर टप्प्याचा चेंडू त्याच पद्धतीने खेळून काढायचा होता, परंतु आता मात्र अयशस्वी ठरतोय हा फलंदाज अमय भोईर.
निर्धाव चेंडूच्या फेकीने धावसंख्या मात्र स्थिर. बिनबाद 53. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा लोवर फुटलाच पद्धतीचा चेंडू आता तडून काढतोय. सीमा रेषे पार षटकार. सुरेख असा प्रयत्न केला गेला होता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु चेंडू जातोय सीमा रेषे पार. धावसंख्या जाऊन पोहोचते 59च्या घरामध्ये. आमच्या विनंतीस मान देऊन सन्माननीय दीपक ठाकूर शिवसेना तालुका प्रमुख उरण यांची इथे उपस्थिती झालेली आहे. प्रथमतः शब्द सुमनाने आरपी जसकर आयोजित जसकर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय दीपक ठाकूर साहेब आमच्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित झाल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं आभार व्यक्त करतोय. आतापर्यंत खेळ झालेल्या या 4 षटकांचा खेळ झालेल्या 4 षटकांमध्ये तनिशी लिहून जसकर संघाने धावसंख्या उभारलेली ती 59. बिनबाद 59 धावसंख्यामध्ये उभारलेली या. तर अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया या उर्वरित शेवटच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज जास्तीत जास्त किती धावा काढून चुरा इलेव्हन संघाला जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवतायत. विनंती असेल चुरा इलेव्हन जसकर संघाला आणि तनिशी इलेव्हन जसकर संघाला सुद्धा की आपण थोडस स्पीडअप करायचं आहे. बारावा खेळाडू शुभम ठाकूर पाण्याची पूर्तता करताना आपल्या संघ सहकार्यानं, त्याचप्रमाणे अनिकेत या आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत 3 सामन्यांचा खेळ झालेला आहे. 3 सामन्यांमध्ये तिन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. बघूया या सामन्यामध्ये कुठला संघ विजयी ठरतोय. आतापर्यंत झालेली धावसंख्या बिनबाद 59 आणि त्यामध्ये अमय हा वैयक्तिक 37 या धावसंख्येवर खेळतोय, तर राकेश म्हात्रे हा वैयक्तिक 18 या धावसंख्येवर खेळतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय, अनामारीचं षटक घेऊन येतो तो गोलंदाज परेश घरत. दोन्हीकडे वळवण्याची क्षमता असलेला परेश घरत याचा पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू तटवून करतोय पॉइंट दिशेकडे. सीमा रेषे पार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने तनिशी लिहून जाऊन पोहोचतोय 63च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवर सीमा रेषा गाठतोय आणि या चेंडूवर मिळतात 4 धावा. राकेश म्हात्रे पोहोचतोय वैयक्तिक 22 या धावसंख्येवर. संघाला नेऊन पोहोचवतोय सांघिक 63 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज परेश घरत षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुढे सरसावून कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑन दिशेकडे खेळून काढलेला आहे. या चेंडूवर मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचते तनिशी इलेव्हन जसकर संघाची 64च्या घरामध्ये. बिनबाद 64. अजूनही कुठल्या प्रकारची सफलता प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं नाही ते चुरा इलेव्हन जसकर संघाला. सांघिक झालेली धावसंख्या बिनबाद 64 आणि वैयक्तिक 37 या धावसंख्येवर खेळतोय आणि अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग्स मध्ये. अमय भोईर बघूया या चॅम्पियन्स ट्रॉफी मधला पहिलं अर्धशतक झलकावतोय का. डगआउट मधून थोडस कानमंत्र दिला जातोय ऋषिकेश म्हात्रे ऋषा यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू हलवार पद्धतीचा चेंडू फ्लाइट दिला होता. हा चेंडू काहीसा समजत नाही फलंदाजाला अमय भुईराला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज परेश घरत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ यष्ट्यावर बदलतोय आणि त्रिफलाच्या स्वरूपात पहिला आदरा बसतोय तनिशी इलेव्हन जसकर संघाला अमय भोईर याच्या स्वरूपात सांघिक 64 या धावसंख्येवर.
64 या धावसंख्येवर पहिला आदरा बसतो आहे अमय भोईर याच्या स्वरूपात तनिष 11 संघाला, तर अमय वैयक्तिक 37 या धावसंख्येवर माघारी परततोय। तर अमय याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय करण घरत, की ज्याने साखली सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकाविला होता। तोच करण घरत उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना मैदानामध्ये जातोय। आतापर्यंत झालेली धावसंख्या 1/64। क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाचा प्रयत्न असेल या उर्वरित 2 चेंडूंवर कमीत कमी धावा देण्याचा, परंतु नवीन आलेला फलंदाज याचा कुठेतरी प्रयत्न असेल की या 2 चेंडूंवर जास्तीत जास्त धावा काढण्याचा। बघूया फलंदाज यशस्वी ठरतोय की गोलंदाज त्याला थांबवण्यामध्ये यश प्राप्त करतोय। पुढचा चेंडू घेऊन परेश घरत याचा पुढचा चेंडू उजव्या एष्टीचा बाहेर असलेला चेंडू, इथं थोडस गचाल यष्टीरक्षण झालं होतं, परंतु व्यवस्थितरित्या शॉट थर्डमॅन दिशेकडे तैनात असलेल्या हर्षल ठाकूर याच्या माध्यमातून बॅकअप दिलं जात आहे। खराब चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतोय 65च्या घरामध्ये। षटकातील उर्वरित चेंडू घेऊन गोलंदाज परेश घरत याचा पुढचा चेंडू, एक धाव काढण्याचा प्रयत्न होता परंतु धावचित स्वरूपात इथं बाद होतोय करण घरत, आणि दुसरा आदरा बसतोय तनिष 11 जसकर संघाला 65 या धावसंख्येवर। बिनबाद 64 अशी स्थिती होती, परंतु आता स्थिती झाली ती 2/65। या सामन्यांचा प्रमुख नियम म्हणून गुणतालिकेत जर बरोबरी झाली तर ज्या संघाने समोरच्या संघाच्या जास्तीत जास्त विकेट घेतल्या त्या संघाला पुढे प्राधान्य दिले जाईल। करण घरत याची जागा भरून काढण्यासाठी आणि शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय चिराग घरत। एक घरत आला, दुसरा घरत गेलाय, बघूया, आणि तिसरा घरत गोलंदाजी करतोय। आताचा चेंडू लोअर फुलटॉस मध्ये चेंडू, इथं मात्र काहीच घडलंय, दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडू अडवायला गेले, कुठल्याही क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला गेला नाही जेल घेण्याचा, आणि परिणाम स्वरूपी चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार। या चौकाराच्या साहाय्याने तनिष 11 जाऊन पोहोचतोय 69च्या घरामध्ये, आणि म्हणजे 70 धावांचा आव्हान असेल चुरा 11 जसका संघाला हा सामना जिंकण्यासाठी। दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईनअप मध्ये बाहेर यायचं आहे आणि लाईनअप मध्येच आतमध्ये जायचं आहे। तर यापुढील समालोचन करण्यासाठी मी निमंत्रित करतो हितेश म्हात्रे यांना। दरम्यान व्यासपीठावरती अगदी माजी पंचायत समिती सदस्य दीपक दादा ठाकूर यांचं आगमन आहे। आपण त्यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत। आपण विनंती करूया दीपक दादांना की आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। अगदी प्रत्येक कला क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान असतं आणि आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देखील त्यांनी दिलाय, त्यामुळे आयोजकांच्या माध्यमातून आपण त्यांचा एक विशेष सन्मान करत आहोत। जसकर चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि आयोजनामध्ये आपण दीपक दत्तांचा सन्मान करतोय। महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आणि या कॅमेराच्या कोंदणामध्ये या गोष्टी नोंदवल्या जाताना पाहायला मिळत आहेत। राकेश, आपणास देखील विनंती आहे आपण देखील आपण या सन्मान सोहळ्यामध्ये आपला, कारण की आपण पाहतोय राकेश तांडेल असेल आणि सचिन ठाकूर असेल यांच्या संयुक्त अगदी आयोजनातून साकारलेली ही कलाकृती पाहायला मिळते। अगदी याची डोळा असा पहावा देखणा सोहळा, याची देही याची डोळा पहावा ऐसा देखणा सोहळा, आणि त्या देखणा सोहळ्याचे साक्षीदार आपण होतोय।
जसकारच्या इतिहासामध्ये पहिलं पर्व चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन, एक दर्जेदार आयोजन, सुंदरसं स्टेज, आलेल्या मान्यवरांचा सन्मान, अगदी उत्कृष्ट अशा उंच ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. तसेच पहिल्यांदा अशा प्रकारची लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते घर बसल्या. अगदी समर्थ इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपण पाहू शकाल. पूर्वार्ध या ठिकाणी संपला, आपण उत्तरार्धाकडे वळत आहोत. अगदी 70 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं राहिलंय आणि त्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा. चेंडू पुरवायचे, चेंडूची पारख, चेंडूची शहानिशा या ठिकाणी होणार आहे. 5 षटकांचा हा खेळ आहे आणि 5 षटकामध्ये पाहूया या धावसंख्येचा पाठलाग, कारण की टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर द्यावं लागणार आहे. अगदी एक डाव तुझा होता तर एक डाव माझा होता, या ठिकाणी खेळ करावा लागणार आहे आमच्या चुरा इलेव्हन संघाला. कारण की आव्हान पुन्हा एकदा एक मोठं त्यांच्यावरती लादलं गेलंय, त्यामुळे नक्कीच अगदी वार झालेत. तुम्हाला पलटवार करायचे आहेत आणि ते पलटवार करण्यासाठी या ठिकाणी चुरा इलेव्हन संघ देखील सज्ज होताना पाहायला मिळतोय. यानंतर जी मॅच होणार आहे शताक्षी चॅलेंजर आणि तनिष इलेव्हन याही संघाच्या संघनायकांना आता मात्र सज्ज व्हायचं आहे. अगदी टॉस करण्यासाठी आपण त्यांची वाट पाहूया. शताक्षी चॅलेंजर संघाचा संघनायक आमच्याशी जोडला गेलाय. तनिष इलेव्हन संघ आता यानंतर खेळतोय. नंतर लगेचच मॅच संपल्यानंतर आपण टॉस करायचा आहे. कुठल्याही खेळाडूने जायचं नाही, लगेचच तुमचा सामना खेळवला जाईल याची सूचना आपण देत आहोत. आजच्या दिवसातील चौथी मॅच तनिष इलेव्हन आणि चुरा इलेव्हन. तनिष इलेव्हन 5 षटकामध्ये अगदी 69 धावा काढल्या आणि 70 धावांचं एक माफक आव्हान या ठिकाणी उभं राहिलंय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी हितेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे अशी जोडगोळी यावेळेला मैदानामध्ये, आणि त्यांना रोखण्यासाठी इथे क्षेपणास्त्र बाहेर काढलाय चिराग चंद्रकांत घरात आणि तो यावेळेला गोलंदाजच्या ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळणार आहे. 70 धावा आणि त्याचा पाठलाग 5 षटकामध्ये करायचा असेल तर जवळपास षटकामागे 14 धावा या चुरा इलेव्हन संघाला काढायच्या आहेत आणि ती काढण्यासाठी बिनीची जोडी या क्रिकेटच्या पटलावरती दाखल झाली आहे. कव्हरला चेंडू खेळून टाकला, डीप मधून पहा करण घरात धावत आला आणि चेंडू पकडलाय फक्त सिंगल, आणि या सिंगल धावेने धावफलकाचं दारिद्र्य या ठिकाणी दूर सारलं गेलंय. आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपण आणखी एक समालोचक पाहिला अमितजी म्हात्रे, आणि त्यांना देखील आपण विनंती करूया आपण देखील मंचकावरती या. अगदी खूप सारे प्रेक्षक आपला देखील आवाज ऐकण्यासाठी आलेत आणि दरम्यान आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. चिराग पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. हितेश म्हात्रे आता त्या समोर असणार आहे. अलंग द कार्पेट जमीनला गुदगुल्या करत पुन्हा एकदा चेंडू स्टेट लॉंगॉनला गेला होता. दुसरी धाव, अगदी जोखमीची धाव होती या ठिकाणी. थोडासा वेळ वाचवला असताना संजोगने तर या ठिकाणी इथं गोल्डन विकेट. नक्कीच राजेश म्हात्रेला बाद करण्यामध्ये यश आपण पाहिलं ना, तर नक्कीच अशा गोष्टी आपण घडताना पाहू शकाल. खूप मोठी स्पर्धा आहे, चॅम्पियन लीगचं एक दैवित्यमान आयोजन. अगदी याची देही याची डोळा पहावा ऐसा देखणा सोहळा. यावेळेला समोरच्या बाजूनं इथं पहा, इथं खरोखरच थोडीशी चूक आहे. प्रथमतः चेंडू अडवणार होता, नंतर झेल घेण्याचा विचार केला, परंतु या घडामोडीमध्ये जशी तुतू महिमेमध्ये लखनौच्या नावामाची गाडी सुटली होती ना, या ठिकाणी भन्नाट वेगाने चेंडू निघून गेला. अगदी लॉंगॉन सीमारेखेच्या बाहेर या ठिकाणी धावा हितेश म्हात्रेला मिळतील तब्बल 4, आणि या 4 धाव्याने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारली जाते. 6 धावा बिनबाद या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चेंडू थोडासा हरवलाय, काय गेला असेल तर ती सूचना द्या. दुसरा चेंडू देखील सिलेक्ट करण्यात आलेला आहे. पहा, स्वयंसेवकांना विनंती असेल की गहाल झालेला चेंडू आपण पूर्तता करायची आहे. चला, चेंडू सापडला असेल तर आयोजकांना तो जमा करा. बहुतेक पाण्यामध्ये गेलाय काय.
चेंडूने बॅटची कड घेतली होती पा. या ठिकाणी गोल्डन विकेट जवळ मिळता मिळता राहिली आहे. विकेट किपर राकेश म्हात्रेला हा झेल नक्कीच पकडता आला नाही. किती भन्नाट वेग होता. खरोखरच जितेश म्हात्रे, राकेश म्हात्रे यासारख्या खेळाडूकडून आजच्या दिवसामध्ये हा अति महत्वाचा दुसरा झेल सुटतोय. नक्कीच, कारण की संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. तुम्ही थोडासा वेळ घालवला ना तर संधी तुमच्या हातातून निसटून जाते आणि ही निसटलेली संधी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी गोल्डन विकेट येता राहिली, कारण की अर्धी मॅच तुमच्या हातामध्ये गेली असती. कारण हितेश म्हात्रे हे वादळ आहे, हे मैदानामध्ये कधीही घुंगू शकतं. पुन्हा एकदा लेटकट करण्याचा प्रयत्न. हा फटका अगदी जोखमीचा आहे पहा. आपला कटलेट होण्याची खूप मोठी शक्यता असते आणि या ठिकाणी पहा चेंडू आणि बॅटचं समीकरण नीटसं जुळलं नाही. त्यामुळे चकमा खाने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर. हा डॉट बॉल आला. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. चिराग अगदी आपण पाहिलं ना पूर्णपणे बॉडी लाईन आणि विकेट टू विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या वेळेला पुन्हा एकदा फटका फसला. आणखी एक या ठिकाणी. ओ माय गॉड, भीत्याच्या मागे ब्रह्मराक्षस. बरोबर, बाला थोडस जास्त जेवलाय आणि कधी कधी मंत्र दिला जातो बाला याच्याकडून समोरच्या खेळाडूला, परंतु जेव्हा त्याच्यावर वेळ येते पुढे ओम भग भगे भगनी भागोदरी ओम बर्मासेन फट स्वाहा. काहीतरी फुकलंय वाटतं आज. दरम्यान बाला हा साधा सोपा झेल होता. आणखी एक गोल्डन विकेट घेण्याचा चान्स होता आणि ही संधी नक्कीच अगदी दोनदा गेली आहे. त्यामुळे या ठिकाणी जीवनदान पुन्हा एकदा मिळते. त्या जीवनदानाचा फायदा उठवला लागणार आहे. करणने आपल्या डोक्याला हात लावलाय पा. आता मला बॉलिंग दिली आणि हितेश मला ठेवील का? परंतु काही हरकत नाहीये. अजूनही आपण पाहिलं ना मैदानामध्ये हवा थोडीशी फिरलेली नाहीये. अजूनही पूर्वेकडून पश्चिमेकडूनच हवा वाहते आणि त्याचा बेनिफिट नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 12 झाली आहे. गोलंदाजीसाठी करण भरत घरत पुन्हा एकदा गोलंदाजी करणारा. चला जास्त टाइमपास करू नका. आणखी खूप साऱ्या मॅच बाकी आहेत आणि सूर्यनारायणच्या साक्षीने या आजचा दिवस आपल्याला पूर्ण करायचा आहे. उद्याच्या दिवशी आपली तारांबळ आहे. आपल्याला मॅचेस लवकर चालू करायला लागतील. सचिनला आपण विनंती करूया. त्यामुळे उद्या जो पहिला राऊंड आहे दरम्यान स्लोअर पण किती स्लो टाकलाय पहा. आणि या ठिकाणी कसा बसा चेंडू अडवण्यामध्ये यश मिळाला. अगदी अगदी फास्ट क्रिकेटमध्ये. दरम्यान उरण तालुक्यातील श्री साईबाबांची मानाची पहिली पालखी दिंडी 16 प्रित्यर्थ सत्यनारायणची महापूजा साई भंडारा प्रथमच उरणमध्ये आणि साई पादुका दिव्य दर्शन सोहळा होणार आहे आणि तो आपल्या मंदिरामध्ये होणार आहे. त्यामुळे नक्कीच अगदी साईबाबांच्या पादुकाचं दर्शन घेण्याचा अगदी महत्वाचा क्षण आपल्या या उरण तालुक्यामध्ये आपल्या मंदिरामध्ये आणि आपल्या गावामध्ये होणार आहे. आणि अगदी 13 तारखेला बहुतेक हा कार्यक्रम शनिवारी 13 तारखेला हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी नक्कीच या दिवशी गर्दी करायची आहे. दरम्यान धावसंख्या 13 झाली आहे आणि महत्वाचा फलंदाज राजेश म्हात्रे दरम्यानच्या काळामध्ये बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधार कसा असावा, तो एक चांगला फलंदाज असावा, चांगला गोलंदाज असावा आणि त्याचपरीने त्याला क्षेत्ररक्षण अवगत असावं. परंतु फलंदाजी करण्यामध्ये या फलंदाजाचं तोंड नाही आहे आणि तो फलंदाज या वेळेला मैदानामध्ये आलाय. तोडफोड फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. जशी अमेय भोईरने मैदान गाजवलं होतं अगदी पूर्वार्धामध्ये, तसं मैदान या ठिकाणी गाजवावं लागणार आहे. कारण की तुमच्या समोर तब्बल 70 धावांचा एक मोठा पहाड या ठिकाणी उभा केला आणि तो फोडायचा आणि फोडण्यासाठी तुम्हाला चौकार आणि षटकारांची सुरुंग लावावे लागणार आहेत. आणि समोर आपण पाहिलं गोलंदाजच्या ट्रॅकवरती एक भीषण गोलंदाज आहे. कारण की त्याची गोलंदाजी जादू आपण अख्ख्या दसकर गावाने पाहिली. नाव आहे करण भरत घरत. पाहूया तो सज्ज होताना पाहायला मिळतोय. द्वंद्व पाहण्यासाठी असणार आहे परंतु फलंदाजी करण्यासाठी डू अँड डाय. कारण की 70 धावांचा पाठलाग करायचा
आखूड टप्प्याचा बॉल अगदी कव्हरच्या दिशेने अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारे एक दर्जेदार षटकार पेश करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान फटका पाहायला मिळाला. थोडीशी गती कमी दिली आणि आखूड टप्पा होता. म्हणजे नक्कीच अगदी त्याने गॅप सिलेक्शन केलं आणि मोठा तडाखा या ठिकाणी मारला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की अजून हवा बदलली नाही आणि त्याचा वापर या ठिकाणी फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मोठा मासा गळाला लागेल की काय आणि गागला. बिग विकेट या ठिकाणी मैदानामध्ये. कारण की ही कॅच जरी हातातून सुटली असती ना तरी करणने झोपून लोळून विळून घेतली असती, परंतु घेतली असती. कारण की त्याला माहित आहे आणि पत्तूला देखील माहित आहे ही कॅच कशी बशी का होईना करण घेणारच. त्यामुळे त्याने देखील परतीचा प्रवास केला. आणि या ठिकाणी आता दुसरं भगदाड या ठिकाणी चुरा 11 संघाला पडलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पत्तूची विकेट पडल्यानंतर जवळपास अर्धा संघ गारद केला. म्हणजे अर्धी मॅच जवळपास या ठिकाणी जिंकली आहे. हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यानच्या काळामध्ये नक्कीच आणखी एक फलंदाज मनीष ठाकूर मैदानामध्ये जातोय. आता मनीषला या सामन्याची सर्व सूत्र आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहेत. आणि जीवनदान मिळायला हितेश मात्रे नॉन स्ट्राईकला उभा आहे. चांगली गोलंदाजी आहे पण हवा थोडीशी विरळ झाली आहे. आता तुम्हाला मनगटाच्या जोरावरती आणि तुमच्या बुद्धीच्या कौशल्यावरती फटकेबाजी करायची आहे. कारण की सामना थोडासा कठीण, पेपर थोडासा गणित. कारण की क्रिकेटचा खेळ म्हणजे गणिताचा पेपर. ज्याला समीकरण सुटतात ना तो जिंकतो आणि ज्याला सुटत नाहीत ना त्याला पराभव होतो आणि हारतो. आणि या ठिकाणी मात्र समीकरण आता थोडं कठीण होऊन बसलंय असं म्हणावं लागणार आहे. या ठिकाणी फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर आहे. कमालीचा जिरागचा झेलपा. कारण की कॅचचं महत्व माहित आहे. आणि या ठिकाणी मनीष ठाकूर बॅक टू द पेव्हलियन. आणखी एक धक्का बसला. अगदी तिसरा मावळा बुरजावरून खाली ढासळला जातोय. तिसरा दणका दिला जातोय. कारण की करण मात्र या ठिकाणी व्हेरिएशन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करणची पाहायला मिळाली. कारण की करणने या षटकामध्ये षटकार जरूर खाल्ला परंतु जवळपास 3 महत्वाच्या खेळाडूंना जेरबंद करण्यामध्ये यश आलंय त्याला. म्हणजे नक्कीच अगदी या मॅचमध्ये या मॅचचा निकाल जवळपास तो आपल्या संघाच्या बाजूने झुकवताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी त्याची चांगली झाली नाही पूर्वार्धामध्ये परंतु गोलंदाजीच्या जोरावरती का होईना ही मॅच त्यानं टर्न केली आहे. त्याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज अमीर मैदानामध्ये गेला. या षटकातील काही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणारा. हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढलाय. या ठिकाणी सिंगल उपलब्ध आहे. संजोग थोडीशी चूक करतोय परंतु एकच मिळणार आहे धाव. दरम्यान 2 षटकाचा या ठिकाणी खेळ संपला. 20 धावा 70 धावांचा पाठलाग करताना 20 आल्यात. म्हणजे आणखी 50 धावा या ठिकाणी काढावा लागणार आहे. सरासरी आता पोहोचली आहे 16.66. म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामागे तुम्हाला 3 मोठे फटके कन्वर्ट करावे. पाणी मैदानामध्ये 12वा खेळाडू या ठिकाणी 12वा खेळाडूच जाणार आहे याची सूचना आम्ही दिली होती. त्यामुळे वेदांत या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याला जावा. वेदांत जा थोडासा धावत जा म्हणजे 2 किलो वजन तुझं कमी होईल. नक्कीच भाई. तनिशीर येऊन संघाचा विचार केला गेला तर वेदांत ठाकूर, ऋषिकेश मात्रे यांच्यासारखे धडधाकड फलंदाज त्यांच्या संघामध्ये आहेत. नक्कीच. आणि जितेश ठाकूर चुरा 11 संघ थोडासा बॅकफुट वरती जातो. याचं कारण निलेश मोकल बहुतेक त्यांची संघाची साथ सोडतोय आणि आता तो कामावरही मॅच पाहतोय बहुतेक ऑनलाईन. 3 षटकांमध्ये 50 धावांची आवश्यकता असेल ना. 3 षटकामध्ये 50. अगदी प्रत्येक षटकामागे 16.66 सत्र काढायचे आहेत. म्हणजे जवळपास 3 मोठे फटके तुम्हाला डोळ्यासमोर ठेवायचे आहेत. म्हणजे या 18 चेंडूंमध्ये तुम्हाला 9 मोठे फटके मारायचे आहेत. कारण की आपण कधी पण गेलो ना बामणडोंगरीच्या जर स्क्वॉड मध्ये बसलो ना की त्यांच्या फटक्यावरतीच असतो गेम. किती काढायचे आहेत? 36 काढायचे आहेत. आपल्याला 12 चेंडू मध्ये 6 मारायचे आहेत. हाच विषय असतो. नक्कीच भाई. आणि चुरा 11 संघाला पूर्णपणे विश्वास असेल की हितेश मात्रे हे आव्हान
पूर्ण करतील आणि हा सामना जिंकून येतील. परंतु नक्कीच. बघूया, क्रिकेट आहे. नक्कीच आम्हाला देखील विश्वास आहे हितेश म्हात्रेची बॅट लागली ना तर तो या सामन्याचं गणित बदलवू शकतो, ही त्याची ताकद आहे. परंतु समोर अगदी भीषण गोलंदाज आपण चिराग चंद्रकांत गरजची गोलंदाजी पाहिली ना तर विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय. अगदी फलंदाजानं लाईन मिस केली की त्यांची दांडी गोल होणार आहे आणि त्याचा वेग इतका भन्नाट आहे की नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे या मॅचेस मध्ये यावेळेला. परंतु समोर मारला कारण की सरळ चेंडू आहे आणि त्याचा कारण की सापाचं विषाचं औषध सापाच्या विषानेच बनवलं जातं. सरळ चेंडू आहे आणि त्याने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळला आणि या ठिकाणी सफलता मिळते आमिरला. अगदी क्रिकेटच्या पुस्तकातील देखणा फटका व्ही शेप मध्ये हा चेंडू खेळला आणि 6 धावा या ठिकाणी मिळात. कारण की क्रिकेट थोडंसं फास्ट झालंय आणि फास्ट जमान्यामध्ये तुमच्याकडे थोडंसं व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. इथं हितेश म्हात्रे अपेक्षा होती हितेश म्हात्रेकडून, परंतु आमिर ठाकूर याने एक षटकार खेचून कुठेतरी हितेश म्हात्रे याला सपोर्ट केलेला आहे की हा आव्हान आपण पूर्ण करू शकतो. नक्कीच नक्कीच दिलासा मिळणं कारण की एका हाताने टाळी वाजत नाही, दुसरा हात देखील लावावा लागतो असं म्हणतात. या ठिकाणी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, चूक घडली आहे आणि बाकीचं काम या ठिकाणी यष्टीरक्षक बालानं केला आणि या ठिकाणी आता आमिर देखील साथ सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रतीक मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. काहीचा बॅकफुटवरती जाताना पाहायला मिळतोय. परंतु जिथपर्यंत हितेश म्हात्रे मैदानामध्ये आहे ना तिथपर्यंत चोरा इलेव्हन संघाला थोडीशी आशा आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे जवळपास तनिष 11 आणि शतक्षी चॅलेंजर यांच्या दरम्यान असणार आहे. तनिष 11 खेळतोय त्यामुळे जशी मॅच संपेल ना आपण पुढच्या मॅचचा टॉच करणार आहोत. नक्कीच हितेश म्हात्रे या जसकार चॅम्पियन्स ट्रॉफीचं एक प्रमुख आयोजन म्हणलं तर त्यामध्ये प्रत्येक संघाला 4 सामने खेळायला मिळतात. याबद्दल आपलं काय मत असेल? नक्कीच नक्कीच अगदी तळागाळातील सर्व खेळाडूंना एकदम समान संधी या ठिकाणी निर्माण कारण की 4 मॅचेस कारण की काही ठिकाणी सिंगल आणि 2-2 मॅचेस असतात त्यामुळे सर्व खेळाडूंना संधी मिळत नाही. त्यामुळे तळागाळातील सर्व खेळाडूंना समान संधी मिळावी एका मैदानामध्ये उतरण्याची. कारण प्रत्येकाची इच्छा असते की आपण मैदानामध्ये जा भले फिल्डिंग करा परंतु इच्छा असते ती पूर्ण व्हावी यासाठी 4 सामने त्यांना मिळणार आहेत. या ठिकाणी चांगला चेंडू स्टिअर केला पहा कव्हरला, अगदी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मधून. नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी राकेश म्हात्रे आणि चेंडू पकडला जाईल, चेंडू फेक केली जाईल, सिंगल आले या ठिकाणी. 15 चेंडू आणि 43 धावा या ठिकाणी आपण काउंटडाऊन देखील सुरू केलेला आहे त्यामुळे नक्कीच हृदयाची धडधड या ठिकाणी वाढू लागली असेल. या ठिकाणी काहीसा छोटस लॉर्ड अपील करण्यात आलं होतं परंतु या ठिकाणी 1 धाव मिळते कारण की आपण पाहतोय ना उरण तालुक्यातील दिग्गज पंच आपण प्रफुल्ल ठाकूर याला मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आज जयेश पाटील आणि प्रफुल्ल ठाकूर सारखे दिग्गज या रायगड पंच असोसिएशनचे अगदी दर्जेदार पंच आम्हाला लाभलेले पाहायला मिळतात. अगदी अचूक निर्णय देणं हेच ध्येय उराशी बाळगून एक चांगली पंचगिरी ते नेहमी करताना पाहायला मिळतात. यावेळेला कव्हरला फटका खेळला, या ठिकाणी चेंडू हातामध्ये गेला, थोडासा चेंडूचा वेग कमी झाला कारण की आपण पाहिलं ना की ही जी सीमारेषेजवळ जी आउटफील्ड आहे ना इतकी टणक आहे की चेंडू पडल्यानंतर अगदी सीमारेषाच गाठतोय परंतु या ठिकाणी फक्त सिंगल मिळाली आहे. 29 धावा झाल्यात. अजूनही दिल्ली दूर आहे परंतु जाना जरूर आहे. अगदी कडक चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेट विश्वाचं ब्रह्मास्त्र फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या अडकवणारा चेंडू आणि आमचे वाकल्यांचे मोतीराम भोईर नेहमी म्हणतात ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा या ठिकाणी टाकला गेला. दरम्यानच्या काळामध्ये परिस्थिती आता आहे अशी झाली आहे की तुमचा लोकलचा प्रवास बंद करून अगदी बुलेटमध्ये चढावा लागणार कारण की 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. सामना थोडासा फसलाय, सामना आमच्या चुरा 11 वरती रुसलाय. त्याला हसवायचा असेल तर तुमच्या बॅटची पॉवर या ठिकाणी दाखवावी लागणार आहे. नक्कीच हितेश म्हात्रे आपण उल्लेख केलात परिस्थितीचा परंतु परिस्थिती अशी आहे की 12 चेंडूंमध्ये 40 धावा. विचार केला गेला तर आताच्या खेळामध्ये 7 मोठे फटके येणे गरजेचं परंतु ते फटके मारेल कोण आणि परिस्थिती बदलायची असेल तर मी सांगेल पहिले आपली मनस्थिती बदला. मनस्थिती बदलेल तर आपोआप आपली परिस्थिती बदलू शकते. नक्कीच नक्कीच चांगला विषय आहे कारण की या ठिकाणी कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागणार आहे.
एक दोन मोठे फटके आले. कारण की या ठिकाणी कसं असतं की पहिल्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला ना तर आपण गोलंदाजाच्या डोक्यामध्ये घुसू शकतो, कारण की त्याला देखील थोडासा मानसिक दबाव येतो. परंतु पहिल्या चेंडूवरती डॉट आला ना का मग नक्कीच मग गोलंदाज आणखी वेगाने गोलंदाजी करतो, व्हेरिएशन करतो. त्यामुळे पहिला चेंडू महत्वाचा असतो आणि त्या पहिल्या चेंडूवरती नक्कीच वार करण्याचा प्रयत्न विशाल आलाय जवळपास गोलंदाजी करण्यासाठी. एक छोटासा गोलंदाज आहे, परंतु वेगवान गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. परंतु समोर हितेश म्हात्रे एक मोठं नाव आहे. यावेळेचा फटका, परंतु या चेंडूवरती सिंगल मिळण्याची शक्यता आहे फक्त. इथं पा आणि क्रिकेट मधली आत्महत्या, काही गरज नव्हती, हातामध्ये चेंडू होता आणि प्रतीकने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी जवळपास आपण पाहिलं ना की त्या ठिकाणी बालू आहे, म्हणजे तो रॉकेट थ्रो आपण पाहू शकाल किती यष्टी रक्षकाच्या जवळ आलाय आणि त्याला माहित आहे की या डेंजर एंड इथे हितेश म्हात्रेची विकेट आपल्याला काढायची आहे, म्हणून त्याने तो यष्टी रक्षकाकडे थ्रो केला होता आणि इथं मात्र प्रतीकची विकेट मिळाली आहे. हेच असणं महत्वाचं असतं. हितेश म्हात्रे प्रेझेन्स ऑफ माइंड, आपण क्रिकेट खेळताना आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचं असतं की कुठल्या क्षणाला कुठल्या एंडला आपल्याला थ्रो करणं गरजेचं असतं. नक्कीच, म्हणून तर म्हणतात माइंड कंट्रोल इज बेस्ट कंट्रोल. मन हा शरीररूपी गाडीचा रिमोट कंट्रोल आहे आणि त्याची कळ योग्य वेळी योग्य ठिकाणी दाबली गेली पाहिजे. आणि या ठिकाणी नक्कीच एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे, कारण की जो पायाने चालतो ना तो काही अंतर चालतो आणि चालताना जो डोक्याचा वापर करतो ना तो आपली उद्दिष्ट गाठत असतो असं मानतात. या ठिकाणी स्वैर मारा, अगदी वाईटची जी रिटर्न क्रीज आहे त्याच्या बाहेरून हा चेंडू टाकला गेला आणि पंचाने अवंतार चेंडू घोषित केलाय. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये आला, हर्षल आला. हर्षल हा देखील हार्ड हिटर फलंदाज आहे, परंतु या ठिकाणी कारण की क्रिकेट चांगलं खेळायचं असलं ना तर सर्वात महत्वाची आहे प्रॅक्टिस, आणि हर्षल आता प्रॅक्टिसला आपल्याला दिसत नाही. नक्कीच भाई, सरावाचा अभाव असल्या कारणानं हर्षल याला कुठंतरी पाठीमागं पाचारण केलं जातंय. नक्कीच नक्कीच, कारण की आपण पाहतो ना की हाच हर्षल की काही दिवसापूर्वी मॅचेस व्हायच्या त्यावेळेला वन डाऊनच्या स्वरूपामध्ये मैदानामध्ये गावातील संघातून यायचा, परंतु प्रॅक्टिसला गैरहजर राहिल्यामुळे त्याला आता मात्र खूप दूरवर पाठवलं गेलं आहे. हा देखील स्वैर मारा, कारण की या गोलंदाजाकडे वेग आहे परंतु टप्पा नाही आहे. कारण की या ठिकाणी तुमचा टप्पा आणि वेग याचं कॅल्क्युलेशन जुळलं ना तर फलंदाजाला हा चेंडू मारणं देखील शक्य होणार नाही आहे. परंतु अगदी नवोदित खेळाडू आहे, पुन्हा एकदा टप्पा त्याला जरूर मिळणार आहे. परंतु या ठिकाणी त्याला ठोकला गेला महाकाय वज्रटोला, चेंडूला पाठवलं अगदी अंगणवाडीच्या बाहेर. बिग 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 षटकार, हितेश म्हात्रे ऑन फायर. अगदी A1 क्वालिटीचा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 40, आणखी 30 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. अगदी दबाव दबाव आणि दबाव आहे आणि तो दबाव काढायचा असेल तर असे फटके मारावे लागतील. टेन्शन के ऊपर टेन्शन. अगदी नेट रन रेट फाईट मुकाबला पाहायला मिळतोय. कधी बाजी इथं तर कधी बाजी तिथं, कारण की या क्रिकेटच्या खेळामध्ये राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही. हा तुम्हाला क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवतो. हा तुम्हाला क्षणात हसवतो आणि हा क्षणात रडवतो. त्यामुळे नक्कीच हा क्रिकेटचा खेळ आणि आपण एन्जॉय करतोय. यावेळेला आणखी एखादा मोठा फटका येईल का, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल बहुतेक सोडला. अगदी सीमा रेषेजवळ होता, बॉल सेव्ह केलाय, म्हणजे नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात. सुरेख प्रयत्न केला गेला इथं चिराग घरत याच्या माध्यमातून. हा जर झेल सफल ठरला असता तर नक्कीच हा मॅच त्याने खिशामध्ये टाकला आमिर, असता. हा झेल झाला असता, परंतु हा झेल का झाला नाही तर समोर येणारी बाईक, आणि त्यामुळे त्याचं लक्ष थोडंसं विचलित झालं. जर तिथं बाईक नसती ना तर नक्की चिरागने हा झेल घेतला असता, परंतु त्याला ती बाईक पण बघायची होती आणि चेंडू पण बघायचा होता. यावेळेला भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस चेंडू आणि निर्धावाला हा चेंडू, सुरेख चेंडू आहे. आणि आता मात्र
चुरायलेून संघांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. अगदी डू अँड डाय, करा किंवा मरा, जिंका किंवा हरा. या ठिकाणी सामना बदललाय, तापमान बदललंय, वातावरण बदललंय मैदानामध्ये. आणखी एक अगदी पहिल्या चेंडूची झेरॉक्स कॉपी. हतबल होऊन फक्त हितेश मात्र चेंडूकडे पाहतच राहिला, कारण की या गोलंदाजाला जसा टप्पा मिळाला ना त्याचा तो यशस्वी झाला. आणि हितेश म्हात्रे आपण पाहिलं तर हितेश म्हात्रे यांनी जेव्हा मोठा फटका मारला त्यानंतर संघ सहकार्याने गोलंदाजाला एक कानमंत्र दिला की तू ओव्हर द विकेट न टाकता राऊंड द विकेट गोलंदाजी कर. आणि तो कुठेतरी कानमंत्र त्याला यशस्वी ठरतोय की काय. नक्कीच नक्कीच सल्ला हा किती महत्वाचा असतो. पण पुरामध्ये गेलो की दुर्योधन हा शक्तिशाली होता परंतु त्याचा पराभव झाला, कारण की तो सल्ला आहे ना तो शकुनीचा घ्यायचा, परंतु अर्जुनाचा विजय झाला, कारण की तो सल्ला घ्यायचा ना तो नक्कीच भगवान श्रीकृष्णाचा. त्यामुळे नक्कीच सल्ला सर्वात मोठा असतो आणि या ठिकाणी सल्ला आणि त्या परंतु आता मात्र समीकरण राहिले 6 चेंडू 28 धावा. अगदी डू अँड डाय, करा किंवा मरा, अगदी जिंका किंवा हरा. आणि समोर आहे हर्षल. कारण की ज्या वेळेला सगळं काही संपलं असं वाटणं तीच वेळ असते इतिहास घडवण्याची. इतिहास लढणाऱ्याचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा कधीही लिहिला जात नाही. त्यामुळे गोलंदाजीसाठी राकेश मात्र एक लेजंड खेळाडू मैदानामध्ये. आखूट टप्प्याचा बॉल या ठिकाणी पहा, सिंगल आली आहे, डबल घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही, कारण की या ठिकाणी ही मॅच जवळपास हितेशला संपवायची आहे. 5 चेंडू आणि तब्बल 27 धावांची गरज. अगदी किसमें कितना है दम, कौन है पानी कम और कौन बनेगा बाजीराव सिंघम. ये दुनिया माने जोरों को, कोई न माने कमजोरों को. त्यामुळे नक्कीच प्रत्येक चेंडूवरती षटका ठोकायचा, अगदी हाणा मारा तोडा फोडा झोडा हा मंत्र आत्मसात करायचा. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका. अगदी अर्जुनाला फक्त जसा माशाचा डोळा दिसत होता तसा मात्र हितेश मात्रेला यावेळेला मैदानाच्या बाहेर जाणारा फटका दिसला पाहिजे, परंतु समोर राकेश मात्रे सारखा एक लेजंड खेळाडू आहे आणि तो त्याला रोखण्याची कामगिरी करू शकतोय, कारण की त्याला फक्त एक चेंडू सेव्ह करायचा आहे. परंतु या 5 मोठे फटके ठोकायचे. फटका फसला राकेश मात्रे या ठिकाणी, कारण की आपण पाहिलं ना तर बॉडी लँग्वेज सांगून गेली होती हा झेल होणार नाही, परंतु या ठिकाणी मॅच हातातून जवळपास निघून गेली आहे. हॅलो दरम्यान या ठिकाणी फटका जरूर आला, परंतु मॅच चुराईलेून संघाच्या अगदी दूर 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 निघून गेली आहे, कारण की मॅच संपल्यानंतर आलेल्या षटकाराला 0 किंमत, भात शेती जळून गेल्यानंतर आलेल्या षटकाराला आलेल्या पावसाला 0 किंमत आणि शेवटचं सेशन आल्यानंतर मिळालेल्या विंडो सीटला 0 किंमत असं म्हणतात. आणखी एक मोठा फटका येईल की काय, आणि आणखी एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार धावसंख्येमध्ये भरमसाठ वाढ जरूर झाली आहे. 55 धावा, 2 चेंडू 15 धावा. जर गोलंदाजांनी कुठलीही चूक केली नाही तर ही मॅच जवळपास पूर्णपणे झुकली आहे. एखादा नक्कीच देव पाण्यामध्ये ठेवले असतील, एखादा नो बॉल यावा, त्यावरती एखादा षटकार यावा, परंतु तशा प्रकारची गोलंदाजी पाहूया. दरम्यान अगदी 2 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. चला थोडं टाइमपास करायचा नाही, मॅच तुमच्या हातामध्ये. पहा मोमेंटम शिफ्ट होईल, एखादा नो येईल आणि आताच्या घडीला आपण पाहू शकाल 2 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. चला मी आता थोडस मला विचित्र वाटतं की 2 बॉल आणि 15 धावांची गरज असताना तुम्ही फिल्डिंग इतकी कडक लावताय.
दरम्यान हरलो तरी चालेल, परंतु मॅच कशी गाजवायची त्याचं उत्तम उदाहरण हितेश म्हात्रेनं दाखवलंय. एकटा वाघासारख्या लढलाय, परंतु एक चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. यावेळेचा चेंडू बहुतेक अगदी 1 बाउन्स 4 गेला, म्हणजे जवळपास निसटता परावी म्हणणार आहे. 5 धावांनी म्हणजे एक फटका कमी पडला, तो एक